प्रेज द लॉर्ड मंडळी, पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या सर्वांना प्रेज द लॉर्ड म्हणतो. शालोम, सलाम, जय येशू. प्रियांनो, आपण मागील अनेक आठवड्यापासून मागील 7 आठवडे रविवार आपण संदेश ऐकत आहोत. पवित्र शास्त्र आधारित विवाह आणि कुटुंब. आणि माझ्या प्रियांनो, त्यामध्ये आपण मागील 7 रविवार पवित्र शास्त्र नुसार आपण विवाह समजून घेणे यावर पहिला संदेश ऐकला. दुसरा संदेश आपण ऐकला तो म्हणजे विवाहपूर्वची तयारी आहे. जे विवाह करू इच्छित आहेत असे जे मुलं आणि मुली, त्यांनी आपली स्वतःची कशी तयारी करावी त्याबद्दल आपण ऐकलं. आणि मग तिसरा संदेश आपण इसहाक आणि रिबेका यांनी कशी निवड केलेली आहे त्यामध्ये देखील आपण ऐकलेलं आहे. चौथा संदेश आपण ऐकला होता की पवित्र शास्त्र आधारित विवाह, आणि त्यामध्ये आपण 3 मुद्दे ऐकले होते, शिकलो होतो की छोडना, जोडना आणि एक होना. आणि 5वा संदेश हा ख्रिस्त केंद्रित कुटुंब. यामध्ये जे 7 मुद्दे होते त्यावरून आपण पाहिलं की ख्रिस्त केंद्रित कुटुंब हे कशा रीतीने असतं. 6वा संदेश आपण पती आणि पत्नी यांची जी भूमिका आहे एक दुसऱ्याच्या बद्दल आणि जे त्यांचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे त्यावर आपण संदेश ऐकला होता. आणि एफिसकराचं पत्र 5वा अध्याय 21 ते 33 वचनामधून आपण तो संदेश ऐकला होता. त्यानंतर आपण 7वा संदेश म्हणजे मागच्या रविवारी जो संदेश ऐकला तो म्हणजे आम्ही आपल्या जीवनातील जोडीदाराचा किंवा पती किंवा पत्नी आपल्या पार्टनरची जी प्रीतीची भाषा आहे, लव्ह लँग्वेज आहेत, ज्या 5 वर्गीकरणामध्ये आपण शिकलो होतो त्यावर आपण बोललो. माझ्या प्रियांनो, आज त्याला धरूनच मागील रविवारी सांगितल्याप्रमाणे संवाद, पती पत्नीमध्ये असलेला संवाद किंवा संभाषण यावर आपण पुढील 20-25 मिनिटं अभ्यास करणार आहोत. आणि माझी इच्छा आहे की प्रियांनो, हा जो संवाद आहे हे संभाषण आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला संवादाबद्दल, संभाषणाबद्दल, बोलण्याबद्दल अधिक असं मार्गदर्शन करत असतं. आणि म्हणून विवाहामध्ये, विवाह या नातेसंबंधामध्ये संवाद ही खूप अत्यंत महत्वाची अशी गरज आहे की जी प्रत्येक पत्नीनं आणि प्रत्येक पतीनं हा संवाद किंवा हे संभाषण कौशल्य आत्मसात केलं पाहिजे. कारण माझ्या प्रियांनो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला त्याच्या शास्त्रामधून बोलण्याबद्दल भरपूर शिकवतं. कारण आपण पहिल्या संदेशामध्ये जे 7 मुद्दे होते त्यातला एक शेवटचा मुद्दा असा होता की विवाह हा प्रीतीचा प्रवास आहे. या भूतलावर जोपर्यंत पती आणि पत्नी तुम्ही आहात, तुम्हाला आपल्या जोडीदाराबरोबर, कंपॅनियन बरोबर तुम्हाला हा विवाहाचा प्रवास करायचा आहे. आणि या प्रवासामध्ये असताना माझ्या प्रियांनो, संवाद किंवा कम्युनिकेशन किंवा संभाषण हे खूप महत्वाचं आहे. संवाद हे आमच्या विवाहाला मजबूती आणणारं, आमच्या विवाहाला स्थैर्यता आणणारं असं एक साधन आहे. आणि म्हणून हे जे साधन आहे, हे जे स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल, या स्किल ह्याच्यामध्ये येतं माझ्या प्रियांनो. आणि म्हणून जे स्किल आहे ते आपण आत्मसात करत असतो, आपण ते शिकत असतो. आणि म्हणून आम्ही आज देवाचं वचन अभ्यास करत असताना यामधून आम्ही शिकणार देखील आहोत. मी देखील तुमच्याबरोबर शिकत आहे. कम्युनिकेशन इज अ की टू बिल्डिंग स्ट्रॉंग मॅरेज. आणि म्हणून लक्षात ठेवा की संवाद, पती पत्नी मधला संवाद हा विवाहाला एक स्थैर्यता देणारा, एक मजबूती देणारा असा एक महत्वाचा घटक आहे. संवादामध्ये तुम्ही आपल्या मनातले विचार, आपल्या भावना, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही समोरच्याला सांगत असतात. आणि संवाद हा नाही का शब्दाच्या द्वारे होऊ शकतो, नाही का लिखाणाच्या द्वारे होऊ शकतो, ज्याला आपण नाही का व्हर्बल अँड नॉन व्हर्बल म्हणतो. परंतु माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस आमच्या मनातल्या भावना, आपल्या मनातले विचार आणि इच्छा आपण समोरच्याला प्रगट करत असतो, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून संवाद हा आमच्या विवाहाच्या प्रीतीच्या प्रवासामध्ये
असा जो दीर्घकाळ प्रवास आहे त्यासाठी संवाद हे कौशल्य आम्ही प्रत्येकानं आत्मसात केलं पाहिजे. माझ्या प्रियांनो, आपण या संवादामध्ये जे घटक आहेत ते खूप महत्वाचे आहेत. पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की आपण आपल्या जीवनामध्ये संवाद करत असतो. अनौपचारिक संवाद असतो ज्यामध्ये आपण सर्वसाधारण नाही का कोणाला तरी विशेष करत असतो. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हाऊ आर यू, नाही का, कसं आहात तुम्ही. आणि हे सर्वसाधारण टॉक आहे, एक सर्वसाधारण संवाद आहे. दुसरा संवाद आपण आपल्या कामाच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने आपण नाही का सूचना देणं किंवा सूचना स्वीकारणं किंवा आपले विचार आपण एकमेकाला आदान प्रदान करणं, त्यामध्ये व्यावसायिक संवाद आहे. परंतु एक अजून तिसरा संवाद, तो म्हणजे एक मित्रतामध्ये असलेला संवाद, की ज्यामध्ये नाही का आपण आपले अनुभव, आपल्या भावना, आपण एकमेकाला आपले स्वप्न आणि त्याच्या जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये रोकटोक करण्याची संधी देतो. तो मित्रताचा संवाद हा थोडाफार जवळीकतेचा असतो. आणि मग सर्वात महत्वाचा आणि घनिष्ठ संवाद जो तुम्ही आपल्या पत्नीबरोबर, आपल्या पतीबरोबर, आपल्या आईवडिलांबरोबर, आपल्या कुटुंबामध्ये तुम्ही करत असतात. आणि त्यामध्ये विश्वास असतो, त्यामध्ये नाही का समर्पण असतं, त्यामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण असतं. आणि आपल्या जीवनातलं सर्व नाही का जे काही आनंद आहे, दुःख आहे, फ्रस्ट्रेशन आहे, अप्स अँड डाऊन्स, सर्व काही जे आहे ते तुम्ही एकमेकाला शेअर करतात किंवा एकमेकाला आदान आणि प्रदान करतात. आणि म्हणून संवादामध्ये आमचं नाही का वाढ झाली पाहिजे. बऱ्याच वेळा माझ्या प्रियांनो असा सर्वे आहे की एका दिवसामध्ये लोक जास्तीत जास्त घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबाबरोबर खूप कमी वेळ बोलतात, पण जास्त वेळ ते टीव्ही मध्ये किंवा मोबाईल मध्ये, इतर गोष्टीमध्ये ते वेळ घालवतात. परंतु माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला जर आमचा विवाह मजबूत करायचा असेल, आपल्या विवाहाचे नातेसंबंध, आपले कौटुंबिक नातेसंबंध मजबूत आणि स्थैर्य त्याला द्यायचं असेल तर बोलणं खूप महत्वाचं आहे. अनेक वेळा ह्या सर्वे असा आहे की जवळजवळ 80% विवाह हे का तुटली जातात किंवा डिवोर्स मध्ये का जातात, कारण त्यांच्यामध्ये असलेला संवाद हा संपलेला असतो. ते एकमेकाला समजू शकत नाही. आणि मग लोक आरडाओरड करतात, माझी पत्नी मला समजून घेत नाही, माझे पती मला समजून घेत नाही. पण जोपर्यंत तुम्ही बोलत नाही, आपले विचार प्रगट करत नाही, एक समजावून सांगत नाही, तोपर्यंत समोरच्याला तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे ते कसं कळणार. आणि म्हणून या विवाहाच्या नातेसंबंधामध्ये आज जो विषय आहे संवाद आणि संभाषण, हे खूप महत्वाचा विषय आहे माझ्या प्रियांनो. आणि म्हणून आज या संवादाकडे किंवा या संभाषणामध्ये आम्ही अभ्यास करत असताना पहिली गोष्ट, संवाद हे कौशल्य आहे. कम्युनिकेशन इज अ स्किल. तुम्हाला ते कौशल्य साध्य करता आलं पाहिजे, आत्मसात करता आलं पाहिजे, ते शिकून घेता आलं पाहिजे. बराच वेळा आम्ही ज्या कुटुंबामध्ये लहानसं मोठं झालेलो आहोत, आम्ही ज्या सराउंडिंग मध्ये, ज्या परिस्थितीमध्ये लहानसं मोठं झालेलो आहोत, तो एक पगडा आमच्यावर, ते एक रिच्युअल आमच्यावर दाबल्या जातं. आणि मग आम्हाला नाही का त्याच जिथं आम्ही लहानसं मोठं झालो, ज्या घरात लहानसं मोठं झालो, तेच नाही का आमच्या जीवनामधून बाहेर पडतं. आणि म्हणून बऱ्याच वेळा आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या उत्तम गोष्टी आहेत, ज्या पवित्र शास्त्र आधारित असा संवाद आहे, तो आपण आत्मसात केला पाहिजे. आणि माझ्या प्रियांनो, जर तुमचं आणि माझं संवाद किंवा संभाषण आपल्या पत्नीबरोबर, आपल्या पतीबरोबर, आपल्या मुलांबरोबर, आई वडिलांबरोबर जर पवित्र शास्त्र आधारित संवाद असेल, कम्युनिकेशन असेल, मला सांगू द्या की तुमचे विवाह हे 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून चला आपण या संवादामध्ये पुढे शिकत असताना 3 घटक खूप महत्वाचे आहेत. पहिला घटक जो आहे ते म्हणजे तुम्ही एकमेकाला वेळ देणं. 3 टी मी आज तुमच्याशी बोलणार आहे. पहिला टी फॉर टाइम, दुसरा टी फॉर ट्रस्ट आणि तिसरा टी फॉर ट्रान्सपरन्सी. टाइम, वेळ हा आपल्या पत्नीसाठी, आपल्या पतीसाठी एक प्राथमिकता, एक प्रायोरिटी म्हणून तुम्ही आपल्या पत्नीसाठी, आपल्या पतीसाठी एक वेळ सुनियोजित करणं महत्वाचं आहे. आमच्या जीवनामध्ये काय चालू आहे,
आपल्या पतीच्या जीवनामध्ये काय चालू आहे, आपल्या पत्नीच्या जीवनामध्ये काय चालू आहे, हे तुम्हाला कसं कळेल? तर तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत ते तुम्हाला कळणार नाही. आणि म्हणून आम्ही वेळ काढला पाहिजे, आपण बोललं पाहिजे. आपल्या मनामध्ये जे काही चालू आहे, जे काही तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, ते तुम्ही एकमेकाला सांगितलं पाहिजे. माझ्या प्रियांनो, आम्ही एकमेकाला समजून घेतो केव्हा? ज्यावेळेस आम्ही ऐकतो, समोरच्याचं बोलणं ऐकतो आणि त्यावर आम्ही विचार करतो. आणि माझ्या प्रियांनो, त्यासाठी वेळ काढणं, एक सुनियोजित वेळ तुम्ही ठरवा. आणि ज्यावेळेस तुम्ही एकत्र येतात, विशेष करून नाही का, एक उत्साही वातावरण, एक आनंदी वातावरण त्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे तुमचा वेळ. ज्या गोष्टीवर तुम्ही अधिक प्रीती करतात, ज्या गोष्टीला तुम्हाला अधिक प्राधान्य आहे, त्या गोष्टीला तुम्ही वेळ काढत असतात. आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या पत्नीबरोबर, आपल्या लेकरांबरोबर, आपल्या घरामध्ये वेळ देणं आणि एक संभाषण, एक संवाद त्यांच्या बरोबर करणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट ट्रस्ट, विश्वास. संवादामध्ये दुसरा घटक म्हणजे विश्वास. जे काही तुम्ही तुमच्या जीवन जोडीदाराबरोबर बोलत आहात, ते बोलत असताना त्या समोरच्या व्यक्तीला हा एक विश्वास तुम्हाला द्यायचा आहे की तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास आहे, तुझे बोलत आहे ते मी ऐकत आहे. आणि ते ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि समोरची व्यक्ती त्याला प्रतिसाद देते, माझ्या प्रियांनो लक्षात ठेवा, तुमच्या संवादामध्ये खोटारडेपणा नसावा, लबाडी नसावी. कारण एकदा का जर विश्वास उडाला तर तुमचं संभाषण, तुमचा संवाद हा व्यर्थहीन असतो. आणि म्हणून आमच्या बोलण्यामध्ये, समोरच्याच्या बोलण्यामध्ये विश्वास महत्वाचा आहे. जसं बोलण्यासाठी एक ठराविक वेळ काढणं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बोलत आहात, आपले शब्द, आपले विचार, आपल्या भावना एकमेकाला प्रगट करत आहात, त्यावेळेस विश्वास हा खूप महत्वाचा आहे. तिसरी महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ट्रान्सपरन्सी. तुमच्या बोलण्यामध्ये, माझ्या प्रियांनो, आपल्या बोलण्यामध्ये एक पारदर्शकता असणं खूप गरजेचं आहे. कारण जे काही तुमच्या अंतःकरणामध्ये आहे तेच मनमोकळेपणानं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. जे काही तुमचे स्वप्न आहेत, जे काही तुमच्या आकांक्षा आहेत, जे काही तुम्ही एकमेकाबद्दल विचार करतात, ते बोलून दाखवणं खूप महत्वाचं आहे. मनमोकळेपणा. आणि त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही बोलतात त्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये, समोरच्याच्या अंतःकरणामध्ये एक सुरक्षितता, जे काही तुम्ही बोलत आहात ते ट्रान्सपरंट नाही का, पूर्णपणे स्पष्टपणे त्याला समजत आहे. समोरच्याला समजण्यासाठी मदत तुम्ही केली पाहिजे. आणि म्हणून तुमच्या बोलण्यामध्ये जे तुमच्या अंतःकरणात आहे तेच तुमच्या मुखामधून, शब्दामधून तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, विवाहाच्या नातेसंबंधामध्ये संवाद हे एक अशा खडकाप्रमाणे आहे की ज्या खडकावर जे घर बांधलेलं आहे, पुन्हा एकदा पवित्र शास्त्रामध्ये, मत्त्याच्या पुस्तकामध्ये मला तुम्हाला घेऊन जाता येईल की असं घर जे खडकावर बांधलेलं आहे, मग किती वादळ येऊ, किती नाही का वारा येऊ, किती पाऊस येऊ, किती मोठा पूर येऊ, तरी ते घर पडत नाही. जर तुमचं आणि माझं वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन या संवाद म्हटलेल्या पवित्र शास्त्र आधारित या संवादावर जर उभारलेला आहे, तर माझ्या प्रियांनो मला सांगू द्या की तो संवाद तुमच्यासाठी, ते कम्युनिकेशन, ते संभाषण तुमच्यासाठी एक चट्टान, एक खडक कसा होणार आहे. आणि म्हणून या खडकावर, देववचनाच्या आधारित अशा या खडकावर तुम्हाला आणि मला आपला संवाद हा उभा करता आला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमचा आणि माझा संवाद हा मजबूत चट्टानासारखा असेल, माझ्या प्रियांनो, तुम्ही एकमेकाला ओळखू शकाल, एकमेकाला तुम्ही समजू शकाल, एकमेकाबरोबरची जवळीकता तुमची आणि वाढणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही एकमेकाचे विचार समजून घेतात, तुम्ही एकमेकाला समजून घेतात, तुमच्यामध्ये एक ऐक्यता, तुमच्यामध्ये एक प्रकारची टीम तयार होते, एक सांघिक, एक संघ तयार होतो. आणि संघाप्रमाणे तुम्ही कार्य करायला लागतात, कारण तुम्ही एकमेकाला समजतात. तुमची एक टीम तयार होऊन आणि मग तुमच्या जीवनामधून एक दुसऱ्यासाठी सहारा देणं, प्रोत्साहन देणं नाही का, त्यामुळे तुमचं वैवाहिक जीवन मजबूत
आणि स्थैर्य त्याला प्राप्त होतं. आणि मग किती प्रकारची कठीण परिस्थिती होऊ देत, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही दोघं मिळून त्या प्रश्नावर, त्या समस्यावर तुम्ही त्याचा सामना करू शकणार. आणि एवढंच नाही, आध्यात्मिक जीवनामध्ये देखील तुमची वाढ झालेली तुम्ही पाहणार आहात. कारण तुमच्या पतीला, तुमच्या पत्नीला तुमचं आत्मिक दान आणि सेवा कार्य कळेल. तो तुमच्या आत्मिक दानामध्ये, आत्मिक वरदानामध्ये, नाही का, त्या सेवेमध्ये तो तुम्हाला हातभार लावेल. तुम्हाला पुढे जाण्यासाठी तो मदत आणि प्रार्थना करेल. एवढंच नाही, या विवाहाच्या नातेसंबंधामध्ये तुमचा संवाद आणि माझा संवाद जर संभाषण हे देववचनावर आधारित आहे, तर माझ्या प्रियांनो मला सांगू द्या, हे जे नातेसंबंध आहेत, या नातेसंबंधाचं तुम्ही जीवापाड संरक्षण करा. या नातेसंबंधाचा तुम्ही सन्मान करा. कारण देवाचं वचन इब्री 13:4 म्हणतं की जो नाही का विवाह सर्वस्वी सन्माननीय आहे. आणि जो या विवाहाचा सन्मान करतो तो परमेश्वराचा आणि त्याच्या वचनाचा सन्मान करतो. आणि म्हणून ह्या संवादामध्ये जर तुम्ही आणि मी भक्कम झालो, तर माझ्या प्रियांनो, आमची फक्त नाही का वैवाहिक शारीरिक दृष्ट्याच नाही, परंतु मानसिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या आमचं जे नातेसंबंध आहे ते मजबूत आणि घट्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग कोणत्याही प्रकारचं वादळ, ते आर्थिक वादळ असो, ते रोग आजार आणि विकार आणि प्रकाराचं वादळ असो, ते संशय मत आणि कलहाचं वादळ असो, ते सर्व वादळ तुम्ही नष्ट करू शकतात. आणि तुम्ही म्हणू शकतात की कोणताही वाद किंवा संशय किंवा कोणती आर्थिक कुचंबना किंवा कोणत्या प्रकारचा आजार आमचा विवाह आणि विवाहाचे नातेसंबंध तोडू शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून विवाहामध्ये संवाद हा एका खडकाप्रमाणे आहे, ज्याच्यावर तुमचं घर उभारलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या विवाहामध्ये ही मजबूती येते, तुमचे लेकर तुमच्याकडे पाहतात. आणि माझ्या प्रियांनो, त्या लेकरांना एक उत्तम आधार प्राप्त होतो, त्यांना संरक्षण प्राप्त होतं. आणि त्यामुळं तुमच्या लेकरांचं संगोपन देखील उत्तम रीतीने झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संवाद आमच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. जितकं बोलणं महत्वाचं आहे, तितकं संवादामध्ये ऐकणं देखील महत्वाचं आहे. कारण ऐकणं ही एक प्रेमाची भाषा आहे माझ्या प्रियांनो. ज्यावेळेस तुम्ही एक वन गुड लिसनर, एक चांगला ऐकणारा, हा एक प्रीती करणारा आहे, एक काळजी घेणारा आहे, तो दुसऱ्यामध्ये स्वारस्य घेणारा व्यक्ती आहे. आणि म्हणून ऐकणारा व्यक्ती हा एक गुड लिसनर, हे एक लव्ह लँग्वेज आहे. प्रियांनो, ज्यावेळेस तुमचा जीवनाचा जोडीदार तुमच्याशी बोलत आहे, त्यावेळेस ऐकणं खूप महत्वाचं आहे. कारण याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि वचन 19 तुम्हाला आणि मला सांगतं की ऐकण्यास तत्पर आणि बोलण्यास धीमा आणि रागास मंद असा. प्रत्येक मनुष्य, त्या ठिकाणी मनुष्य हा शब्द आहे, पण मनुष्य प्राणी म्हणजे स्त्री देखील त्यामध्ये आली. प्रत्येकाने ऐकण्यामध्ये तत्पर म्हणजे शीघ्र असावं, काय बोलत आहे ते पहिलं ऐकावं. आणि मग बोलण्यास धीमा, बोलत असताना खूप महत्वाचं आहे, तुम्ही जे बोलणार आहात त्याच्यावर आत्मिक विचार करणं गरजेचं आहे. कारण नीतिसूत्र 18 आणि वचन 13 मध्ये देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की उत्तर देण्या अगोदर जो ऐकत नाही तो मूर्ख आहे. नीतिसूत्र याचा 18 अध्याय वचन 13 मध्ये खूप छान त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. नीती 18 वचन 13, ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते. आणि म्हणून तुमचा जोडीदार, तुमचा विवाहाचा पार्टनर जे काही बोलत आहे, प्रथम तुम्ही ऐकून घ्या, त्याचं समजून घ्या, दृष्टिकोन, त्याच्या मनातल्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि मग त्यानंतर बोला. बोलण्यासाठी धीमं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ऐकणे म्हणजे समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेणं, ते आपल्याशी नाही का महसूस करणं, तो जो बोलत आहे त्या परिस्थितीमध्ये आपण देखील इन्व्हॉल्व होणं, त्यामध्ये सहभागी होणं होय. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐकणं म्हणजे तो बोलत असताना त्याच्या हावभावाकडे लक्ष द्या, त्याच्या डोळ्याकडे लक्ष द्या, पूर्ण मनाने जे काही तो बोलत आहे ते स्वीकारायला शिका. एवढंच नाही, जरी तुम्हाला असं वाटतं की त्याला एखाद्या ठिकाणी थांबवायचं आहे, धीर आणि पेशन्स ठेवा, त्याला पूर्ण संपू द्या त्याचं बोलणं, ऐका. त्याचं पूर्ण बोलल्यानंतर त्याचं नाही का दृष्टिकोन सांगण्याचा स्वतः समजून घ्या. आणि मग
ज्यावेळेस तुम्ही समजून घेतात, पूर्णपणे ऐकून घेतात, कॉन्सन्ट्रेशन करतात, त्याला वेळ देतात आणि त्याच्या बोलण्यावर विश्वास प्रगट करतात, आणि एवढंच नाही परंतु त्याच्या बोलण्यामध्ये तुम्हाला ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता दिसते, आणि त्यावेळेस तुम्ही आपली प्रतिक्रिया द्या. बोला तुम्ही, तू बोल, तुझ्यावर माझा विश्वास आहे, पुढं काय, अजून काय, आणि हे बोलून तुम्ही त्याच्या बोलण्याला एक संवेदनशील असा प्रतिसाद तुम्हाला आणि मला देता आला पाहिजे. बोलत असताना लक्षात ठेवा, सत्य आणि खरं बोललं पाहिजे. देवाचं वचन इफिसकराच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही प्रीतीनं सत्याला धरून तुम्ही बोललं पाहिजे, आणि म्हणून तुमचं बोलणं हे नेहमी सत्य असावं. आपले विचार, आपलं म्हणणं सांगत असताना माझ्या प्रियांनो, आपल्या बोलण्यामध्ये सत्यता असणं गरजेचं आहे. प्रीतीनं ते बोललं पाहिजे. आपण ज्यावेळेस बोलतो किंवा आपण आपला मत, आपलं नाही का एखादं प्रगट करतो भावना, त्यावेळेस आवाज खूप महत्वाचा आहे. तुमचा आवाज हा नम्रतेचा असला पाहिजे. तो एक डिमांडिंग नसावा. असंच झालं पाहिजे असं नाही. इट शुड बी रिक्वेस्टिंग, नॉट डिमांडिंग. त्याच्यामध्ये नम्रता असावी, त्याच्यामध्ये गोडवा असावा, त्याच्यामध्ये एक विनंती असावी. आणि म्हणून लक्षात ठेवा, आपल्या भावना, आपला आवाज हा बोलत असताना तपासला पाहिजे. इफिसकराचं पत्र 4था अध्याय आणि वचन 29 मध्ये परमेश्वर पावलाकरवी तुम्हाला आणि मला शिकवत आहे की तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेनेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावं. बघा, माझं बोलणं, माझा संवाद हा समोरच्याला एक आशीर्वादाचं कारण व्हावं, त्याला कृपादानाचं कारण व्हावं, हा मनामध्ये विचार असावा. आणि म्हणून आपल्या मुखामधून कोणत्याच प्रकारे दुखवणारे शब्द, पुढे वचन 31 मध्ये असं म्हटलं आहे, सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणास तुम्हापासून दूर करण्यात येऊ, आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमचा संवाद कसा असला पाहिजे. आमच्या संवादामध्ये उन्नती करणारे, प्रोत्साहन देणारे, सहारा आणि प्रीती दर्शवणारे शब्द आणि प्रशंसा करणारे शब्द आमच्या मुखामध्ये असावे. जो ऐकत आहे त्याच्या कानासाठी, जीवनासाठी ते कृपादान आणि आशीर्वाद असावेत. त्याचा अपमान होऊ नये. व्यर्थ शब्द कृपा करून आपल्या मुखातून निघू देऊ नका. कारण एका ठिकाणी म्हटलंय की मोजकच बोला, गरजेपुरतं बोला, कारण जिथे अधिक वाचाळता तिथे पापाला तोटा नाही असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या मुखातून जे शब्द निघतात माझ्या प्रियांनो, ते तुमचा स्वभाव प्रदर्शित करतात. आम्ही आतमध्ये कसे आहोत ते प्रगट होत असतं. आणि म्हणून सांभाळून आपला संवाद हा नीट सांभाळून केला पाहिजे. कारण आमच्या शब्दामधून आमचा विश्वास प्रगट होतो, आमच्या शब्दामधून आमचा स्वभाव प्रगट होतो. आणि म्हणून प्रियांनो, आमचे शब्द हे कसे असावे आणि कसे नसू नये याबद्दल नीतिसूत्र पुस्तक आम्हाला भरपूर काही शिकवतं. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये काही वचन मी या ठिकाणी काढलेली आहेत, आणि जर तुमच्याकडे बायबल आणि पेन आणि वही असेल तर ही वचनं तुम्ही लिहून घ्या. सर्व जे मी वाचत आहे ते नीतिसूत्राच्या पुस्तकातून वाचत आहे. नीतिसूत्र 11 आणि वचन 12 मध्ये म्हटलंय की तुझ्या मुखातून कुठलेच तुच्छतेचे शब्द न निघो. 12 आणि 18 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की शब्द एखादी तलवार भोसकून जावी असे शब्द असतात. आणि म्हणून ह्या शब्दामध्ये जसा मार आहे तसं ह्या शब्दामध्ये आरोग्य देखील आहे. नीती 12 आणि 25 मध्ये म्हटलंय की चिंता मनुष्याला दाबून टाकते, चिंताग्रस्त मनुष्य होतो, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतात. नीती 15 1 आणि वचन 4 मध्ये म्हटलंय की मृदू शब्द हे नाही का क्रोधाचं निवारण करतात, पण कठोर शब्द हे त्या क्रोधाला उत्तेजित करतात. नीती 15 वचन 23 असं म्हटलेलं की समर्पक शब्द आणि समयोचित शब्द हे आशीर्वादित आहे. आणि स्त्रियांसाठी काही वचन आहेत
नीतिसूत्र 21:9 मध्ये म्हटलेलं आहे की भांडखोर बायको ही कशी आहे, ती भांडखोर बायको बरोबर एखाद्या प्रशस्त घरामध्ये राहण्यापेक्षा एखाद्या धाब्याच्या झोपडीच्या कोपऱ्यामध्ये बसलेलं परवडलं. पुढं त्याच अध्यायात 21-19 मध्ये म्हटलंय की भांडखोर बायको याच्याबरोबर संसार करण्यापेक्षा अरण्यवास संन्यास घेतलेला परवडलेला आहे. नीतिसूत्र 25:11 मध्ये म्हटलं आहे की तुमचे शब्द कसे आहेत, जसं रुपेरी करंडात सोने ठेवावेत तसं तुमचे समायोजित शब्द हे उत्तम आणि सुंदर असे आहेत. नीतिसूत्र 27 आणि वचन 15 मध्ये म्हटलेलं आहे की कटकटी बायको ही एखाद्या नाही का पावसाळ्यामध्ये जे टपटप पाणी गळतं त्या प्रकारे तिची किरकिर असते. आणि म्हणून आपले शब्द बोलत असताना बहिणींनो कृपा करून लक्षात असू द्या. नीतिसूत्र 29 आणि वचन 20 मध्ये असं म्हटलेलं आहे की जो बोलण्यामध्ये उतावळापणा करतो तो मूर्खाचं लक्षण आहे. आणि म्हणून नीतिसूत्र आणि स्त्रीसाठी म्हटलेलं आहे 31 आणि वचन 25 मध्ये 28 मध्ये की तिचे बोल, त्या सद्गुणीचे बोल हे सुज्ञतेचे बोल असतात. आणि म्हणून आमचं बोलणं हे तुच्छतेनं बोललेलं नसावं, तलवार भोसकावी. कारण बऱ्याच वेळा आमचा एका हाताचा मार म्हणा, एखाद्याच ते वन निघून जातात, पण शब्दाचा मार, काळजात तलवार भोसकावी असे शब्द अनेकांच्या मुखातून पडत असतात आणि हे नाही का विसरल्या जात नाही. हे मनाला घाव करणारे शब्द असतात. आणि म्हणून आपण आपले शब्द नेहमी कृपायुक्त, गोड, नाही का मनाला आनंद देणारे, आरोग्य देणारे. कारण देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की परमेश्वराचं वचन किंवा तुमचे शब्द हे फक्त मनाला नाही तर हाडाला देखील आरोग्य देणारे आहेत. आणि म्हणून आपल्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. नीतिसूत्र 18, 20 आणि 21 वचन, त्याच्यामध्ये हे वचन मी तुमच्यासाठी वाचतो. नीतिसूत्र 18 आणि 20 आणि 21 वचनामध्ये असं म्हटलं आहे, मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात, त्याला आपल्या वाणीचे पीक भोगिले पाहिजे. जीवेच्या हाती मृत्यू व जीवन हे आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. आणि म्हणून आपल्या मुखामधून जे शब्द जातात त्या शब्दाने तुमचा आणि माझा न्याय होणार आहे. त्या शब्दाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आणि विवाहामध्ये आणि कुटुंबामध्ये काही गोष्टी घडणार आहेत. कारण शब्दानं तुमचा विश्वास हा प्रगट होतो माझ्या प्रियांनो. आणि म्हणून आमचे शब्द, आमचा संवाद हा मी योग्य प्रकारे वापरला पाहिजे. यासाठी याकोबाचं पत्र 3रा अध्याय आणि 2 ते 12 वचनामध्ये बोलण्या संबंधाने, जिभे संबंधाने बोललेलं आहे. आणि म्हणून तुमचं आणि माझं बोलणं आपल्या जोडीदाराकरता, आपल्या मुलांकरिता, आपल्या आईवडिलांकरता हे आशीर्वादाचं आहे किंवा नाही, आपलं बोलणं गरजेचं आहे किंवा नाही, हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून गणनाच्या पुस्तकामध्ये मोशेला परमेश्वर म्हणतो, गणना 6 आणि त्यातल्या 24, 25 आणि 26 मध्ये म्हणतो, परमेश्वर मोशेला म्हणाला, अहोरोन व त्याचे मुलगे यांना असे सांग की तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद देताना याप्रमाणे म्हणा. ज्यावेळेस तुम्ही बोला, ज्यावेळेस तुम्ही लोकांशी बोला, आपल्या पत्नीशी, आपल्या पतीशी, आपल्या लेकरांशी बोलाल, आपल्या प्रियजनांशी बोलाल, त्यावेळेस निश्चित तुमच्या मुखातून असं निघू द्या की परमेश्वर तुला आशीर्वाद देव, तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देव. ह्या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही बोलाल, आशीर्वादासाठी बोला. आशीर्वाद आपल्या समोरच्याच्या जीवनामध्ये आपल्या शब्दानं, विश्वासानं तो प्रगट करा. परमेश्वर ती कार्यसिद्धी घडून आणण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणून आपले बोलणे हे इतरांसाठी आशीर्वाद, कृपादान असू द्या. आणि सर्वात शेवटचा मुद्दा, आमचं बोलणं, आमचे शब्द हे जो शत्रू सैतान आहे त्याच्यासाठी परमेश्वरानं दिलेला हत्यार आहे. इफिसकराचं पत्र 6वा अध्याय आणि वचन
17 म्हटलं आहे की वचनाची तलवार, परमेश्वराचे शब्द हे शत्रू करतात तुम्हाला आणि मला वापरायचे आहे. आम्ही या विवाहाच्या प्रसंगामधून, या कुटुंबाच्या प्रीतीच्या प्रवासामध्ये जात असताना माझ्या प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनेक वादळ आणि संकट येतील, अनेक प्रकारच्या लाटा येतील, समस्या येतील, प्रश्न येतील. लक्षात ठेवा, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला देवाच्या वचनाची तलवार, जे शब्द प्रभूने तुम्हाला दिलेले आहे, जे संवाद प्रभूने तुम्हाला दिलेला आहे, हा संवाद, हे देवाचे शब्द तुम्हाला विश्वासाने घोषित करायचा आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे संवाद करणार, देवाच्या वचनाप्रमाणे संभाषण करणार, निश्चितच परमेश्वर तुमचे नाते संबंध, ते पती पत्नीचे असो, आई वडिलांचे असो, मित्रत्वाचे असो, मंडळीमधल्या बहीण भावाचे असो, किंवा कामावरचे असो, किंवा शिक्षणावरचे असो, जे ते कुठे असो, ते आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज आम्ही देवाच्या वचनामधून पाहिलेलं आहे की संवाद, संभाषण हे आमच्या विवाहासाठी, आमच्या कुटुंबासाठी एक मजबूत हत्यार आहे, असा खडक आहे की ज्यावर तुमचं कुटुंब, तुमचं संभाषण, संवाद हा भक्कम असतो माझ्या प्रियांनो. आणि म्हणून या दिवसामध्ये आपण हे जे संवाद कौशल्य आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, हे आपण शिकणार आहोत. देवाकडे आम्ही कृपा मागूया. प्रभू, आमच्या शब्दावर नियंत्रण देण्यासाठी, आमच्या जिभेवर नियंत्रण देण्यासाठी पवित्र आत्मा तू सामर्थ्य पुरव. कारण माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही देवाला समर्पण करू, आपलं संपूर्ण शरीर आणि विशेष करून आपली जीभ आपण प्रभूला समर्पित केली पाहिजे. कारण या जिभेच्या वाटे आशीर्वाद आहेत, परंतु श्राप देखील आहेत. आणि म्हणून जर आमच्या जीवनामध्ये प्रियांनो, जर संवादामध्ये आम्ही अबोला झालो असेल, जर आमच्या कुटुंबामध्ये संवाद नसेल, जर आमच्या कुटुंबामध्ये, विवाहामध्ये जर चुप्पी झाली असेल, संवाद थांबलेला असेल, अबोला असेल, तर देवाचा सेवक म्हणून तुम्हाला विनंती करतो, आत्ताच तुम्ही त्याबद्दल देवाकडे क्षमा मागा, एकमेकाकडे क्षमा मागा. आणि आपल्या अंतःकरणामधले जे विचार आहेत, ज्या भावना आहेत, त्या एकमेकाला प्रगट करा. बोलत असताना विश्वास त्याच्यामध्ये असू द्या, पारदर्शकता असू द्या, प्रीतीनं, सत्यानं आपलं म्हणणं काय आहे ते तुम्ही एकमेकाला सांगा. आणि देवबाप करो या संवादामध्ये प्रभू तुमचे वैवाहिक नातेसंबंध, कौटुंबिक नातेसंबंध दृढ आणि मजबूत करो. मे गॉड ब्लेस यू. देवबाप तुम्हाला या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करो. पुढच्या रविवारी पुन्हा एकदा आपण बरोबर रविवारी 11 वाजता देवाचं वचन, एक ख्रिस्त नाही का आधारित, पवित्र शास्त्र आधारित विवाह आणि कुटुंब कसं असावं, आमचा संवाद कसा असावा, यामध्ये पुन्हा एकदा आपण अभ्यास करणार आहोत. मे गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद देव. प्रेज द लॉर्ड.